ताई काय सांगाल, गेल्या अनेक दिवसांपासून आपण भाजपच्या माध्यमातून तयारी दर्शवलेली होती. आपल्याला शेवटच्या मुवमेंट पर्यंत तिकीट मिळणार असं आश्वासन केलं होतं. याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सगळीकडे एकीकडे महाविकास आघाडी, एकीकडे महायुती, त्याच्यामुळं जो खंबीर नेतृत्व असलेला कार्यकर्ता किंवा आपल्या अस्मितेने आणि वरिष्ठांवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो की त्याला कुठे ना कुठे या कामाची पावती मिळेल, न्याय मिळेल, पण असं काही होत नाही हे लक्षात आलं. कारण की याला कारणीभूत या महाविकास आघाडी की महायुती होती. महायुतीमध्ये आज एकनाथ शिंदेची सेना, धनुष्यबाण, अजितदादा पवार यांचं घड्याळ आणि बीजेपीचं कमळ यांची युती होईल आणि आरपीआय यांची युती होईल ह्या समभ्रमात राहून समभ्रम तयार करून पहिले युती होणार नंतर नाहीचा असा नारा लावून सगळ्या कार्यकर्त्यांना समभ्रमात ठेवलं. समभ्रमात ठेवल्यानंतर असा विषय आला की आमच्या जे स्थानिक आमदार आहे नाशिक मधले, त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला आश्वासन दिलं आणि प्रत्येकाला सांगितलं गेलं की आम्ही प्रत्येकाला इनकमिंग करू. आणि इनकमिंग केल्यानंतर त्याला शब्द दिला जात होता की आपल्याला हिंदुत्व उभं करायचंय, हिंदुत्व राज्य बनवायचंय, हिंदू राष्ट्र बनवायचंय. ह्या नावाखाली जो येईल त्याला इनकमिंग करून, त्याला शब्द देऊन त्याची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. आणि त्यातच आमच्या पश्चिम विभागातल्या सीमाताई हिरे यांनी जो अर्पण सोहळ्याचा इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन लागल्यापासून म्हणजे जसं जाहीर झालं तसं त्यांनी एक त्यांच्या अर्पण सोहळ्याचा धडाका लावला आणि प्रत्येक उमेदवाराला शब्द दिला की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ आणि त्या पद्धतीने तुम्ही मिळून बॅनर पॅम्पलेट वाटा, मिळून बॅनर छापा, मिळून कार्यक्रम घ्या. आणि प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याकडनं, उमेदवाराकडनं, इच्छुक उमेदवाराकडनं 25-25, 30-30 हजार रुपये जमा केले. जमा करून प्रत्येक वार्डात, प्रत्येक प्रभागामध्ये त्यांनी केलेल्या आमदार निधीतून कामाचा अर्पण सोहळा हा त्यांनी अशी दिशाभूल करून सामान्य जनतेची आणि सामान्य इच्छुक उमेदवारांची दिशाभूल करून पैसे गोळा करून कुठे कीर्तनाचा कार्यक्रम, कुठे गायनाचा कार्यक्रम, कुठे व्याख्यानाचा कार्यक्रम असं त्यांनी संबोधित करून जेवणाचा कार्यक्रम असं त्यांनी उभा केला. आणि स्वतःच्या आमदारकीच्या कामाची पावती लगोबग त्यांनी वरिष्ठांना पाठवली गेली. आणि त्याच माध्यमातून त्यांनी जे बलाढ्य पैशावाले जे उमेदवार होते ऐन वेळेवर त्यांनी एंट्री मारली, म्हणजे आदल्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये नाचून रडत होते, शिव्या देत होते, अशा लोकांना एंट्री द्यायला सुरुवात केली. आणि पश्चिम विधानसभेमध्ये सर्वात जास्त बलाढ्य पैशावाल्यांना आणि वशिलेबाजींनाच तिकीट देण्यात आलं. मग हे सगळी बाब माझ्या लक्षात आल्यामुळे मी सुरुवातीपासून मनसेत काम करत होते. मनसेतनं मला जेव्हा वाटलं की मोदींचे विचार पटले होते म्हणून मी एक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून मला बीजेपीने आश्वासित केलं होतं की मायाताई तुम्ही बीजेपीत येऊन आमच्या पक्षाला नक्कीच पुढे न्याल असं म्हणून मला पण माझी पण दिशाभूल करून त्यांनी माझी पण फसवणूक केली. मग नंतर मी शेवटच्या क्षणी विचार केला आणि आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून आपण जेवढी जनतेची सेवा करू आणि त्या जनतेच्या सेवेला काहीतरी पद लागतं. स्थानिक स्वराज्याचं पद हे सर्वात मोठं पद आहे. लोकांच्या आरोग्याचे सगळ्या गोष्टीची सेवा करणे हे फार महत्वाचे आहे. म्हणून त्या माध्यमातून मी विचार केला आणि विचार केल्यानंतर एकच मला पक्ष जो
त्यांचे विचार आवडले, त्यांचं ध्येय धोरण आवडलं, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या विचारांना प्रेरित होऊन मी निश्चय केला की नाही, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालकडनंच आपण निवडणूक लढवायची स्थानिक स्वराज्य संस्थेची. नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे, आपल्याला तिच्यासाठी काही आर्थिकचं काही हे केलं जातं. आर्थिक पद्धतीने त्यांनी त्यांची बोलण्याची पद्धतच असायची, तुम्ही खर्च कराल का, तुम्ही किती खर्च करू शकता, असं प्रत्येक उमेदवाराला विचारलं जात होतं. आणि विचारल्यानंतर काही जे उमेदवार होते त्यांचे सगळे आगळे बगळे जे होते, जे आगळे बगळे होते ते बोली लावायचे आणि त्या पद्धतीने भाजपाचे जे पालकमंत्री सध्या नाशिकचं पालक तत्व करते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आणि घोडे बाजार कसा होईल किंवा घोड्यांवर किती बोली लावल्या जाईल, म्हणजेच इच्छुक उमेदवारांवर किती बोली लावल्या जाईल याचा हा तिथे आखाडा जमला होता. आपल्याला काही तिकिटासाठी ऑफर देण्यात आली? मला सांगण्यात आलं होतं की कमीत कमी तुम्ही 1.5 कोटी रुपये खर्च करू शकता का, असा विषय मांडण्यात आला होता. भाजप पक्ष कसा वाटला तुम्हाला? भाजप पक्ष जो आहे निव्वळ एक गॅस भरलेला फुगा आहे आणि तो फुगा फटकन फुटणार आहे, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नक्कीच दिसून येणार आहे. धन्यवाद.